नीला घाणेकर त्या माझ्या गुरु होत्या. आणि माझी मैत्रीण ज्यांच्याकडे महाराजांचं अनुष्ठान आहे तर त्या म्हणजे भडेकर, त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याकडे आम्ही बसायचो. तो सुरुवातीला महाराजांनी तिला सांगितलं की तू रंजनाच्या हाताने रुद्राभिषेक करून घे. तर ती मला म्हणाले तू रुद्र म्हणते का? तर म्हटलं हो. तर मला म्हटली की तुला असं असं करायचंय. तर मी अगदी आनंदाने तयार झाले, मला तर त्याच्यात आवड आहे. तर ते मग मी तिच्याकडे मूर्ती नव्हती महाराजांची. तर मी म्हटलं कशावर करणार तू, महादेवाच्या पिंडीवर करणार का? तर ती म्हणाली नाही महाराजांचं करायचं आहे. मी म्हटलं मग मूर्ती कुठे, मूर्ती तर पाहिजे ना. तर ती स्वतः ज्वेलर्स ते, तर तिने एका रात्रीतून महाराजांची मूर्ती आणली चांदीची. आणि त्याच्यावर मग आम्ही रुद्राभिषेक केला. तर तो इतकं सगळं छान झालं. 2-3 तास मला वेळ लागतो रुद्र म्हणायला. तर ते सगळं घेतल्यानंतर शंकराची 108 नावं, पार्वतीची 108 नावं, नंतर ते ब्रह्ममुरारी लिंगाष्टक असतं, ज्योतिर्लिंगाष्टक असतं. तर ते सगळं घेता नंतर आरती झाली आणि मग नंतर तिच्या अंगात महाराज आले. तर तिला हे झालं तुमच्या, मग जोरात माझ्या पाठीवर हात मारली. ते झालं. असे नंतर बरेच काही महाराजांचे अनुभव आले. नंतर परवा आमचं आता एक भजनी मंडळ आमचं होतं तेव्हापासूनच, बाई नंतर गेल्या. मग मला सांगितलं होतं त्यांनी की तू पुढे चालव, पण माझ्यात तेवढी हिंमत नव्हती म्हणून मी नाही केलं. पण नंतर आता मध्ये आम्ही जेव्हा बसायला लागलो, मी पेटी पण वाजवायची. माझी जी मैत्रीण आहे त्या, तर त्या स्वतः काही न शिकलेल्या, म्हणजे पेटी वगैरे काही नव्हती त्यांना वाजवायला, पण त्या एका पेटीवर बसल्या आणि मी गायला लागले की त्यांचे बोटं चालायची. तर ते मग आम्ही ह्याला चेंबूरला जिथे स्वामी सुतांचं घर आहे, तर तिथे त्यांनी मठ केलाय. तर तिथे त्यांनी आम्हाला बोलवलं. गेलो आम्ही तिथे भजनासाठी म्हणून. तर तिथले जे स्थायिक आहेत जे तिथे मठ चालवतात, तर ते त्यांना म्हटले काय बायकांचं भजन आहे. त्यांनी लेट गो केलं ते आमच्याकडे. पण जेव्हा आमचं भजन सुरू झालं तर 2 तास झाले कंटिन्यूस आम्ही गात होतो. आणि आमचं क्लासिकल भजन त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी मध्ये थांबवून आम्हाला चहा पाणी केला. आणि मी म्हणे असं मी समजलं होतं की बायकांचं भजन म्हणजे काय असं, पण नंतर त्यांनी आम्हाला आणखी 1 तासभर गायला लागलं. आणि महाराज ते इतके खुश झाले. आणि जी माझी मैत्रीण आहे भडेकर, तिच्याशी महाराज बोलतात. ती त्या दिवशी पेटीवर बसली होती आणि मी गायला बसले. तर तिला समोर महाराज दिसत होते आणि अक्षरशः महाराज नाचत होते आमच्या भजनामध्ये. तर इतकं त्यांना आवडलं की त्यांनी त्यांच्या महाराजांच्या अंगावरची शॉल मला घातली. बापरे. आणि तिथे महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत. तर त्या पादुका त्यांनी सांगितलं तिच्या डोक्यावर ठेव. तर त्या पादुका त्यांनी डोक्यावर ठेवल्या. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आता काही नको. आणि आता ही परवाची गोष्ट सांगते. आमच्या जे आधीचा आमचा ग्रुप होता, मी 2-3 भजन मंडळ केली आहेत. रुद्र पण खूप जणांना शिकवलेले. तर ते भजनी मंडळातल्या त्या बऱ्याचशा बायका कमी झाल्या आणि आता नवीन भजन मंडळ चालू करायचं होतं. तर आम्ही त्या भडेकरांकडेच बसलो होतो, म्हणजे महाराजांचंच ते घर आहे. तर तिथे बसल्यानंतर तिथल्या 2-3 म्हणाल्या काकी आम्हाला देता का तुमच्या भजनात? तर म्हटलं अरे हे बरं झालं आल्या. तर मग मी आता नवीन भजनी मंडळ त्यांचं चालू केलं. 2-3 दिवस मी शिकवायला गेले. आणि शेवटच्या दिवशी असं मला काय झालं देव झाली, दुसऱ्या दिवशी मला थोडा त्रास झाला, जरा ब्रेनस्ट्रोक झाल्यासारखं झालं. आणि मी नंतर मग मला आमच्या दिरांनी पुण्याला यायला सांगितलं. मी पुण्यात आले. पण तिथे आम्हाला गणपतीचे खूप कार्यक्रम आले होते. पण तिथलं मी ते
दोघी तिघी ज्या आल्या होत्या त्या स्वतः चांगल्या गाणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी पिकअप केलं पटकन आणि मग ते प्रोग्राम झाले त्यांचे. ते झाल्यानंतर मग मी इकडे आले पुण्याला. जरा माझी तब्येत अजून बरीच नव्हती. मग दिवाळीला परत आम्ही इकडे आलो. इकडे आल्यानंतर त्यावेळेस मी त्या भडेकर ज्या आहेत त्यांचे फोन आले मला. मग मला म्हणाले महाराजांची काहीतरी पुढे हे आहे म्हणे, त्यांचं काय म्हणतात त्याला, नियोजन काहीतरी आहे, तर तुला तेच मला करणार आहेत म्हणाले. मला चक्कर येत होत्या नंतर. तर मी म्हटलं काय माहिती आता मी कधी बरी होते आणि कधी भजन चालू होतं, मला काही कल्पना नाही म्हटलं त्याची. आणि इथे आल्यानंतर हे तुमचं कळलं. सप्ताह आपला. हे नियोजन काय हे मला काल कळलं. काल पण नाही, आज मला ज्यावेळेस म्हणजे आता पुढचं मी सांगते, मग ती म्हणाली काहीतरी नियोजन आहे बघ म्हणाले. आणि मग इथे आल्यानंतर मी 2-4 दिवस तुमच्या याच्यात आले सप्ताहामध्ये. तर मी त्यांना फोन केला. आम्ही त्यांना माई म्हणतो पण त्यांच्याशी महाराज बोलतात. मग मी म्हटलं माई असं असं झालं इथे, असं असं कार्यक्रम चालू आहे. त्या हसायला लागल्या आणि मी म्हटलं मला इतकं छान वाटलं आणि माझी तब्येत पण आता बरी झाली. तर त्या मला म्हणाल्या की हेच महाराजांचं काहीतरी नियोजन आहे. मी तुला सांगत होते ना महाराजच तुला बरे करणार. हो बरोबर आहे म्हटलं. आणि ते झाल्यानंतर मी त्यावेळेस 2 दिवस गायले इथे. तेव्हा ती मला म्हणाली की असं असं. तर मी म्हटलं मी घेईन, मला अशी इच्छा झाली आहे की तुम्हाला शिकवावं. तर ती म्हणाली हो माझं आधी पहिलं घ्या नाव. तर मग हिला काल सांगा आम्ही दुसरंच कुणाला तरी भेटलो. तर मग मी आज पण मी बघत होते तर ती दिसली स्वतःहून. ती पुढे आली आणि म्हणाली की तुम्ही असं असं भजन चालू करा म्हणून. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी तू अजून 5-6 जणी तरी आण, थोड्या आपल्या जमा झाले की मी घेते. तर ठीक आहे म्हणाले मी सांगते. मी म्हटलं मी फ्री ऑफ चार्ज येईन, मी कुणाकडूनही काही घेत नाही. तर तिला आणखीन आनंद झाला आणि खूप खुश झाली ती. तिच्या डोळ्यातून अगदी पाणी आलं. तर मी म्हटलं अरे हे नियोजन होतं की तिथे आता तू शिकवू नको, इथं गरज आहे तुमची. इथल्यांना जास्त गरज आहे आता. मी त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज की जय.